आज आपण बघणार आहे हिरव्या वाटाण्याची आमटी। हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर न्यू व्लॉग। हिरव्या वाटाण्याची आमटी बनवण्याकरता साहित्य: हिरवा वाटाणे आपण 4 ते 5 तास गरम पाण्यात भिजवून घेतलेला आहे। ते पूर्ण भिजून फुगल्यानंतर त्याला स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचं आणि कढईमध्ये कढई तापवून त्याला थोडंसं हलकंसं भाजू द्यायचं, जेणेकरून त्याचा कलर बदलेल, असा होईल, पांढरा असा कलर येईल त्याला। असं करून भाजून घ्यायचं आणि तेलामध्ये इकडे आपण 2 चमचे तेल आणि लसूण, अद्रक आणि एक मीडियम साईजचा कांदा चिरून ह्यामध्ये ॲड केलेला आहे। त्याला थोडंसं भाजू द्यायचं। त्यामध्ये टोमॅटो ॲड करून त्याला थोडं परतून घ्यायचं सॉफ्ट होईपर्यंत। त्यामध्ये अर्धा चमचा मीठ ॲड करायचं, जेणेकरून टोमॅटो पटकन सॉफ्ट होतील। आणि अद्रक, लसूण, कांदा आणि टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर याचा आपल्याला पेस्ट बनवून घ्यायचा आहे। त्याच्या आधी आपण इकडे जे वाटाणे भाजून घेतले होते त्याची थोडीशी भरड करून घेणार आहे, म्हणजेच त्याला थोडंसं बारीक मिक्सरमधून करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते म्हणजे वाटाणे एकीकडं आणि आमटी एकीकडं होऊ नये, त्यासाठी आमटी दाटसर होण्याकरता आपण त्याला थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे। आणि जो आपण मसाला परतून घेतला होता तो मसाला आपण मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे। आणि अजून 2 चमचे तेल घ्यायचे आहेत कढईमध्ये। तेल तापल्यानंतर त्यामध्ये जिरे ॲड करून जिरे चांगले तळतळू द्यायचे आहेत। त्यानंतर आपण बनवलेली जी पेस्ट आहे मसाल्याची ती ॲड करायची तेलामध्ये आणि व्यवस्थित त्याला परतून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। आणि जेव्हा तेल असं सुटायला लागलं त्यामध्ये अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा काळा तिखट, मी इकडे काळा तिखट 2 चमचे घेतले, जास्त तिखट नाही आहे म्हणून। तुम्ही जेवढं तिखट तुम्हाला हवं आहे तेवढं तुम्ही ॲड करू शकता। ह्यामध्ये तमालपत्र आणि खडे मसाला आणि गरम मसाले ॲड करू शकता। सांबार मसाला ॲड केल्याने आणखी जास्त चव येईल। माझ्याकडे सांबार मसाला नव्हता म्हणून मी ॲड केले नाही। ह्यामध्ये परत अर्धा चमचा लाल तिखट मी ॲड केलं आहे, जास्त तिखट नाही आहे म्हणून। आणि आता हे सगळे जिन्नस आपण एकत्र करून व्यवस्थित तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर मी तेल सुटायला सुरुवात झाल्यानंतर मी अर्धा चमचा पाणी ॲड केलं आहे ह्याच्यामध्ये। पाणी ॲड करून झाल्यानंतर अजून थोडी उकळी येऊ द्यायची। त्यानंतर शेंगदाण्याचं कूट ॲड करायचं। शेंगदाण्याच्या कुटेने आमटी आपली दाटसर होते, त्यामुळे थोडेसे जास्त शेंगदाणे ॲड करायचे। आणि त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी ॲड करायचं। लक्षात ठेवा, कोमट पाणी ॲड करा, जेणेकरून चव आपली चुकत नाही। थंड पाणी ॲड केल्याने चव पूर्ण बिघडते। कोमट पाणी ॲड करून त्याला ढवळून घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळे मसाले आणि बारीक मंद आचेवर त्याला 5 मिनिटं उकळ येऊ द्यायची। उकळ आल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मीठ ॲड करायचं आणि व्यवस्थित सगळं परत एकदा मिक्स करून घ्यायचं। मीठ तुम्ही चवीनुसार घ्या, कारण मसाल्यामध्ये ऑलरेडी आपण मीठ ॲड केलेलं आहे, त्यामुळे खारट व्हायला नको भाजी। आणि खारट झाल्याने पाणी मिक्स केल्याने आमटी पूर्ण पातळ होते। आता जी आपण मटाराची भरड बनवली बारीक करून घेतली मिक्सरमधून ती ॲड करायची। ह्या पॉईंटला आमटी फक्त थोडीशी दाटसर होते, कारण ह्यामध्ये आपण शेंगदाणे ॲड केलेलं असतं। तुम्हाला केवढी दाटसर हवी आहे किंवा केवढी सैल आमटी पाहिजे त्यानुसार पाणी ॲड करायचं। मी ह्यामध्ये आणखी अर्धा ग्लास पाणी ॲड करून ह्याला व्यवस्थित शिजण्यासाठी ठेवलेलं आहे। झाकण ठेवून कमीत कमी 15 ते 20 मिनिट ह्याला आपण शिजवून घ्यायचं आहे, कारण की आपले जे वाटाणे आहेत ते जास्त वेळ भिजवल्या नसल्यामुळे आणि ते कडक झाल्यामुळे त्याला 15 मिनिटं आपण शिजू द्यायचं आहे। 15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आमटी एकदम तयार आहे। आणि आपण फूड कलर किंवा काश्मीरी लाल मिरची न वापरता आपण आपला साधा लाल मिरची वापरल्यामुळे याला कलर जास्त लाल गडद आलेला नाही। आणि असं तुम्ही व्यवस्थित सर्व करू शकता। असेच छान छान रेसिपी बघण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो करा आणि यूट्यूबला जाऊन सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।